Good afternoon, class. This is your teacher Shraddha. Today, in lesson number 6, measurement of physical quantities, we will discuss about fundamental quantities. Fundamental quantities म्हणजे काय? तर पायाभूत राशी. आता तुमच्या वर्गाचे क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्ही कोणत्या राशीचा वापर करता? आता वर्गाचं नाही. तुम्ही एखादं टेबल फरशीवर ठेवलंय, त्याचं क्षेत्रफळ काढा असं जर तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्ही काय करणार? एरिया, यू हॅव टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ अ स्पेसिफिक पार्ट. त्या एरियाचा जो फॉर्म्युला आहे त्याचा वापर करून तुम्ही त्या स्पेसिफिक पार्टचा एरिया काढता, बरोबर? ते काय आहेत? तर फंडामेंटल क्वांटिटीज. आता आपण पाहूया फंडामेंटल क्वांटिटीज मीन्स एक्झॅक्टली व्हॉट. इन आवर डेली लाईफ वी यूज मेजरमेंट्स मेनी टाइम्स. मेजरमेंट म्हणजे प्रत्येक गोष्टीचं वजन करतो. हिअर 2 kilograms and 3 kilograms, युनिट, व्हॅल्यू, ह्या सगळ्या मेजरमेंट स्किलचा आपण वापर करतो. कशासाठी? ते एक्झॅक्ट क्वांटिटी काढण्यासाठी. फिजिकल क्वांटिटीज आर द 2 types, fundamental and derived. But today we will learn about the fundamental quantity. Distance and a kilometer are the fundamental quantities. So one of them cannot be expressed using other quantity. Distance साठी आपण ऑलवेज किलोमीटरचा वापर करतो आणि टाइम ह्याच्यासाठी नेहमी आपण सेकंड ह्याचा वापर करतो. त्यामुळे ह्या ज्या राशी आहेत त्या पायाभूत राशी आहेत. इतरही खूप गोष्टींचा आपण मेजरमेंट करत असतो. फॉर एक्झाम्पल लेंथ, मास, वेट, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्सेस. All these things are depend on the fundamental quantities. It is enough to select a few out of many quantities and standardize their unit. अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचे प्रमाण ठरवले तर ते पुरेसे आहे. For example, that unit of the quantities length and a time need to be standardized. उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल की लांबी आणि काळ या राशींचे प्रमाण ठरवणे योग्य ठरेल. That unit of a quantity length and the time needs to be standardized. Such quantities are called fundamental quantities and their units are called standard unit. Of course, a standard fundamental unit must be available to all and it must not be variable. म्हणजेच लांबी आणि काळ या राशींचे प्रमाण आपण ठरवतो. अशा राशींना पायाभूत राशी व त्यांच्या प्रमाणास पायाभूत प्रमाणे म्हणतात. अर्थातच पायाभूत प्रमाण सर्वांना उपलब्ध असेल पाहिजे आणि ते बदलते असता कामा नये. एक्झाम्पल, लेंथ इज एक्सप्रेस विथ द युनिट ऑफ मीटर. लेंथ नेहमी मीटरमध्ये मोजली जाते. टाइम सेकंडमध्ये मोजला जातो. टेम्परेचर एक्सप्रेस विथ द युनिट केल्विन. इलेक्ट्रॉनिक करंट इज एक्सप्रेस द युजिंग एम्परर. Is it possible to measure everything using fundamental quantities? Is it possible? आता सपोज आपण सायकलिंग करतो आहे आणि सायकलिंग करताना डिस्टन्स आणि टाइम दोन्ही मेजर केले जातात. 5 किलोमीटर इन 30 मिनिट्स म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. ताशी किती वेगाने आपण त्या डिस्टन्स पर्यंत पोहोचलो हे जेव्हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं तेव्हा किती किलोमीटर्स आणि किती वेळात पोहोचलो हे इम्पॉर्टंट असतं. फंडामेंटल क्वांटिटी, द युनिट defined for a fundamental quantity are called fundamental units. Those obtain the derived quantity.
are called drive unit. Fundamental unit quantities are also known as a base quantity. Base म्हणजे काय? पायाभूत राशी म्हणजेच फंडामेंटल क्वांटिटी. स्टँडर्ड्स ऑफ अ फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे पायाभूत राशींचे प्रमाण. ॲज द स्टँडर्ड ऑफ अ मास, अ सॉलिड cylinder made of a platinum iridium alloy is kept in the International Bureau of Weight and Measure at Paris. As per the international agreement, this mass is called 1 kilogram. Official accurate copy of this prototype are kept in the standardized institute all over the world. ह्याचाच अर्थ वस्तुमानाचे प्रमाण म्हणून प्लॅटिनियम इरिडियमचा एक संमिश्र एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय करारानुसार त्याच्या वस्तुमानाला 1 किलोग्राम म्हणतात. ह्या अधिरूपाच्या अधिकृत अचूक अशा प्रती प्रमाणित करणाऱ्या जगभरातील अनेक संस्था आणि प्रयोगशाळा ह्यांच्यामध्ये हे ठेवण्यात आलेले आहेत. 2 fine lines are engraved on a platinum iridium bar kept in the International Bureau of Weight and Measure at Paris. The distance between these 2 lines is accepted as the standard meters. Accurate copy of a prototype are made and distributed to the standardized laboratories institute all over the world. पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये ठेवलेल्या प्लॅटिनम इरिडियम संमिश्राच्या या अधिरूप पट्टीवर 2 सूक्ष्म रेषा कोरलेल्या आहेत. या 2 रेषांमधील अंतर मीटर म्हणून प्रमाण मानलेले आहे. या अधिरूप पट्टीच्या अचूक प्रती तयार करून जगभरात प्रमाणीकरण करणाऱ्या प्रयोगशाळा संस्थांमध्ये दिलेले आहेत. The time required for 1 revolution of the earth is measured by means of an accurate device. This time is taken as a 24 hours to standardize 1 second. An hour is considered to have 60 minutes and 1 minute 60 seconds. पृथ्वीच्या एका परिवलनास जो वेळ लागतो तो अचूक साधणारे मोजून त्यास 24 hours म्हणजे 24 तास धरून 1 दिवस प्रमाणित केलेला आहे. म्हणजे 12 तासाची रात्र 12 तासाचा दिवस असा प्रमाण मानला आहे. तासाची 60 मिनिटे व 1 मिनिटाचे 60 सेकंद याप्रमाणे सेकंद प्रमाणित केलेले आहे. Today we learn about the fundamental quantities and standard of fundamental quantities. Now you have to read the fundamental quantities, write the definition of fundamental quantities as well as where it's standardized first. You have to write that. म्हणजे ते कुठे पहिला स्टँडर्डाइज करण्यात आलं, म्हणजे पायाभूत राशींचे प्रमाण कुठल्या देशांनी पहिला दिलं आणि ओव्हरऑल वर्ल्डमध्ये ते स्प्रेड करण्यात आलं ते तुम्हाला लिहायचं आहे. दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू.